हाय हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे वेल अँड गुड असाल. सो गाईज, खूप दिवसांनी मी ब्लॉगला सुरुवात करते आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडे पडतोय का पाऊस? मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघताय हे पण मला कमेंटमध्ये सांगा. सो खूप दिवसांनी मी आज ब्लॉगला सुरुवात केली आहे. गाईज, आत्ता वाजतात अडीच. स्पेशल असं काही नाही आहे. सो आजचा वेडनेसडे आपला कसा जातो आहे, आपण या पूर्ण दिवसभरात काय काय करणार आहोत हे मी तुम्हाला ब्लॉग थ्रू सांगणार आहे. ओके, सो सिम्पल असा ब्लॉग असणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. पुढे काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. हॅलो गाईज. सो आत्ता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहे 4:30 वाजून गेलेले आहेत. आणि आमचा दुर्वेश बघा काय करतोय. पूर्ण आमच्या बेडवर गाड्यांची अशी बोलतात ना लाईन लागलेली आहे. सी. आणि हा बघा आमचा दुर्वेश असा खेळतोय. से हाय. बघितलं, यापेक्षाही अजून जास्त गाड्या आमच्याकडे आहेत. या तरी अर्ध्याच बेडवर आलेल्या आहेत. हे रोज असतं. आमच्या सोफ्यावर देखील अशी लाईन लागलेली असते गाड्यांची. त्याच्यानंतर सेम आमच्या बेडवर असते. म्हणजे जिथे माणसांची बसायची जागा आहे ना तिथे आमच्या गाड्या असतात. तुमच्या घरी पण तुमची लहान मुलं अशीच करतात का? मला कमेंट करून सांगा. ये. हॅलो गाईज. सो कट टू दी ब्लॉग. आता वाजलेले आहेत 8:30 आणि मी करणार आहे आता स्वयंपाकाची तयारी. सो आजच्या डिनरमध्ये काय काय असणार आहे? जस्ट सिम्पल असं डिनर असणार आहे. लाईट असं एकदम. जास्त काही बोलतात ना, आजच्या डिनरमध्ये मी पूर्ण असं स्वयंपाक करणार नाही आहे. जस्ट सिम्पल अशी दाल खिचडी आणि त्यासोबत छोटेसे असे काही पॅटीस किंवा आपण त्याला म्हणू शकतो लाईक अ सँडविच असं मी काहीतरी करणार आहे. आणि इथे दुर्वेश करत आहे त्याचं स्टडी. ओके, से हाय. सो मी डिनरमध्ये काय करते आणि कसं पुढचा ब्लॉग म्हणजे टिल नाईट आपण काय काय करणार आहोत या ब्लॉगमध्ये मी दाखवते आहे. माझं रुटीन कसं असणार आहे. सो गाईज, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असते तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडते ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. सो गाईज, लेट्स गो फॉर डिनर प्रिपरेशन. स्टे ट्यून. सो गाईज, इथे तुम्ही बघू शकताय मी दाल खिचडीची तयारी करत आहे. सो यामध्ये मी घेतली आहे मूग डाळ, आपली तूर डाळ आणि मसूर डाळ. तर यामध्ये मी राईस जो घेतला आहे दॅट इज ओनली 20%. मी फक्त 20% राईस यामध्ये वापरलेला आहे. बाकी सगळं डाळी आहे. म्हणजे डाळींचं प्रमाण यामध्ये जास्त आहे. जर तुम्ही वेट लॉसवर असाल किंवा जर तुम्ही हेल्दी डिनर रेसिपीज ट्राय करत असाल तर ऑलवेज ट्राय टू डू दिस. म्हणजे तुम्ही भाताचं प्रमाण एकदम कमी ठेवा, डाळींचं प्रमाण जास्त ठेवा. बिकॉज डाळींमध्ये प्रोटीन जास्त असतं. ते तुम्हाला चांगल्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी बेनिफिट आहे. ओके, बघू शकता मस्त असं इथे मी डिनर केलेलं आहे. हे दाल खिचडी, हे आहेत आपले पॅटीस. सो आता माझं झालेलं आहे, सर्व आवरलेलं आहे. सो गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.